भारतीय रिझर्व्ह बँक आता 90व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि याच निमित्ताने मुंबईमध्ये एक प्रामुख्याने कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याच कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत। सध्या आपण नरिमन पॉइंटच्या NCPA या भागामध्ये आहोत। खरं तर याच ठिकाणी ते सभागृह आहे। सभागृहाच्या बाहेर आपण बघितलं तर पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। या कार्यक्रमाला केवळ जे इन्व्हायटी आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे। इतर कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी प्रवेश नाहीये आणि त्याच्यामुळे मोदींच्या या दौऱ्यामुळे सध्या आपण पाहत आहोत की संपूर्ण हा परिसर जो आहे त्याला एक प्रकारे छावणीचं स्वरूप आल्याचं आपल्याला दिसतं आहे। या कार्यक्रमाला मोदी यांच्या व्यतिरिक्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा हजेरी लावणार आहेत। जवळपास 10 वाजता खरं तर हा कार्यक्रम सुरू होणार आहे। त्याच्यानंतर पुढचे 2 तास हा कार्यक्रम चालेल अशी एक प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे आणि याच अनुषंगाने संपूर्ण परिसरामध्ये सध्या आपल्याला हे वातावरण पाहायला मिळत आहे। पोलिसांनी चोख अशी व्यवस्था केलेली आहे। संपूर्ण भागामध्ये कोणताही अनोळखी व्यक्ती फिरणार नाही किंवा कोणतीही घटना घडणार नाही याची पुरेपूर काळजी जी आहे ती सध्या मुंबई पोलीस आपल्याला घेताना पाहायला मिळतात। सोबतच या मोदींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने काही वाहतुकीमध्ये बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे वाहतूक पोलीस जे आहे त्यांचा देखील या ठिकाणी मोठा आपल्याला बंदोबस्त पाहायला मिळतोय। एकूणच संपूर्ण भागामध्ये सध्या प्रत्येक ठिकाणी पोलीस आहेत आणि त्याच्यामुळे मोदी जेव्हा येतील त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तोपर्यंत पोलीस या संपूर्ण जागेचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।